नर्मदे हर श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. अत्यंत दुःखी असलेल्या आदिती मातेला कश्यप मुनींनी जे पयोव्रत विधी करायला सांगितला तो आदिती मातेनं अत्यंत श्रद्धेनं केला आणि त्या व्रताचा परिणाम म्हणून प्रत्यक्ष भगवंतांनी तिच्या पोटी अवतार घेतला. तेच वामन भगवान. आईची इच्छा पूर्ण करण्याकरता वामन भगवानाने बळीचं राज्य हिरावून घेतलं. बळीचं स्वर्गाचं राज्य त्याने आदितीच्या मुलांना म्हणजे देवांना परत केलं आणि बलीला मात्र सुतल पातालाचं राज्य दिलं, जिथं स्वर्गापेक्षा अधिक सुख आणि समृद्धी होती. इथं आता एक लक्षात घ्या, रक्ताचा एकही थेंब न सांडता राजाला उत्तमपैकी दुसरं राज्य देऊन राज्यत्याग करायला लावला. ही एक मोठी क्रांती झालेली आहे. अशी रक्तहीन क्रांती जगाच्या इतिहासात कुठंही घडलेली नाही. इथं आता सत्ययुग संपलं. पुढील कथा त्रेतायुगात घडलेल्या आहेत. परीक्षित राजा विचारतो, मुनिवर्य, अद्भुत कर्म करणाऱ्या श्रीहरीने मत्स्यावतार का धारण केला? कृपया मला भगवंतांची मत्स्यावतार लीला सांगा. श्रीशुक अत्यंत प्रसन्नपणे राजाला म्हणाले, राजन, एकदा सत्यव्रत राजा मनू कृतुमाला नदीमध्ये स्नान करून तर्पण करीत होता. तेव्हा त्याच्या ओंजळीत एक लहान मासा आला. राजा तो मासा पुन्हा नदीत सोडू लागला तेव्हा तो मासा कळवळून म्हणाला, राजा, तू तर अत्यंत दयाळू आहेस. मोठे मासे लहान माशाला खाऊन टाकतात हे तुला ठाऊक आहे. मग तरीसुद्धा तू मला नदीमध्ये परत का सोडतोस रे? सत्यव्रत राजाला कल्पनाच नव्हती की स्वतः भगवंत प्रसन्न होऊन कृपा करण्यासाठी माशाच्या रूपानं आलेले आहेत. तरीसुद्धा त्या दयाळू सत्यव्रत मनुराजाने मासा आपल्या कमंडलूमध्ये ठेवला आणि त्याचं रक्षण केलं, त्याला जीवदान दिलं, पाण्यात पुन्हा सोडलं नाही. घरी आल्यानंतर कमंडलूमधला मासा रात्रीत इतका वाढला की तो कमंडलूच्या मावेना. सकाळी तो मासा राजाला म्हणाला, राजा, मला मोठ्या पात्रात ठेव रे, खूप अडचण होती आहे मला. राजाने आश्चर्याने बघितलं आणि इतका एका रात्रीत मोठा झालेला मासा त्याने मग एका डेऱ्यात ठेवला. त्यानंतर 2 घटकातच तो मासा आणखीन मोठा झाला आणि राजाला म्हणाला, राजा, मला हा डेरा आता पुरत नाही आहे, आणखीन जरा मोठ्या जागेत ठेवशील मला? मी तुला शरण आलो आहे. राजाने पुन्हा तो मासा काढला आणि एका सरोवरात सोडून दिला. थोड्याच कालावधीनंतर तो मासा इतका मोठा झाला की त्यांनी सरोवर व्यापलं. मासा सतत मोठा होतच होता. म्हणून सत्यव्रत राजाने पुन्हा त्याला एका मोठ्या नदीत सोडलं. तिथंही तो मावेना. म्हणल्यावर मोठ्या समुद्रात सोडायला तो घेऊन गेला आणि तेव्हा तो मासा म्हणाला, राजा, समुद्रात तर खूप मोठ्या मगरी आणि मोठे मत्स्य मला खाऊन टाकतील. कृपया मला समुद्रात सोडू नकोस. आता मात्र राजा चांगलाच गोंधळला आणि म्हणाला, माशाचं रूप घेऊन मला मोहित करणारं आपण कोण आहात बरं? एका दिवसात 400 कोस विस्ताराचं सरोवर व्यापणारा जलचर जीव आत्तापर्यंत मी कधीही पाहिलेला नाही. तेव्हा आपण निश्चितच कुणीतरी भगवंत श्रीहरीच असणार. जीवांचा उद्धार करण्याकरता आपण मत्स्यरूप धारण केलेलं आहे असं मला वाटतं. तेव्हा आपण हे रूप कोणत्या उद्देशानं घेतलं आहे ते मला कृपया सांगावं.
श्री शुकदेव म्हणतात, मत्स्यावतारी भगवंताने आपला प्रिय भक्त सत्यव्रत मनूची प्रार्थना ऐकली आणि त्याचं कल्याण करण्यासाठी, तसंच प्रलयकालीन सागरात विहार करण्यासाठी तो मासा मनूला म्हणाला, राजा, आजपासनं 7व्या दिवशी प्रलय होईल आणि त्या प्रलयामध्ये 3ही लोक बुडतील. तेव्हा माझ्या प्रेरणेनं तुझ्याजवळ एक मोठी नौका येईल. त्यावेळी तू सप्तऋषींच्या सह सर्व सजीव प्राण्यांची सूक्ष्म शरीरं घेऊन, सर्व प्रकारची धान्य, सर्व प्रकारचा भाजीपालांची बीज सोबत घेऊन त्या नौकेत चढावंस. त्या अंधकारमय महासागरात ऋषींच्या दिव्य ज्योतींच्या सहाय्यानं तू न भिता नौकेत बसूनच विहार कर. जेव्हा प्रचंड लाटाने, प्रचंड वाऱ्याने नाव डगमगायला लागेल, तेव्हा मी याच रूपात, मत्स्य रूपातच येईल. तेव्हा वासुकी नागानं तुझी नाव माझ्या शिंगाला बांध. मी आनंदानं विहार करेन. त्यावेळी मी तुला उपदेश करून आत्मज्ञान देईन. एवढं बोलून मत्स्य अवतारातले श्रीहरी अंतर्धान झाले. सत्यव्रत राजा माशांनी सांगितल्याप्रमाणे प्रलयाची वाट पाहू लागला आणि सर्व सजीवांचे सूक्ष्म देह, सर्व धान्य, वनस्पती, वृक्ष, वल्लींची बीज एकत्र करायला लागला. बरोबर 7व्या दिवशी पाणी वाढायला लागलं आणि 3ही लोक पाण्यात बुडायला लागले. त्याच वेळी तिथं मत्स्य भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे नाव आली. राजाचा मत्स्य भगवंतांच्यावर विश्वास बसलेला होता, श्रद्धा होती. त्यामुळं त्याला मत्स्य भगवंतांच्या आज्ञेचं स्मरण झालं. तेव्हा सत्यव्रत मनुराजांनी सप्तर्षींसह सर्व धान्य, वृक्ष, वेलींची बीज आणि सर्व जीवांची सूक्ष्म शरीरं घेऊन त्या नावेत प्रवेश केला. तेव्हा प्रचंड लाटामध्ये ती नाव फिरायला लागली. सप्तर्षींनी राजाला भगवंतांचं ध्यान करायला सांगितलं, कारण तेच भगवंत आपलं कल्याण करणार आहेत. त्याच वेळी समुद्रात सोन्याचं शिंग असलेला विशाल मासा प्रकट झाला. राजाने त्याला वंदन केलं. राजाने लगेच वासुकी नागानं आपली नाव त्या सोन्याच्या शिंगाला बांधली आणि प्रसन्न चित्तानं मत्स्य भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली. सत्यव्रत राजा मनू म्हणाले, हे प्रभू, आपण मला आत्मज्ञान द्यावं. मी आपल्याला शरण आलेलो आहे. श्री शुकदेव म्हणतात, राजन, प्रलयकालीन पाण्यामध्ये विहार करता करता मत्स्यरूपी भगवंतांनी राजाला तसंच सप्तर्षींना आत्मतत्वाचा उपदेश केला. राजाने तसंच सप्तर्षींनी आत्मतत्वज्ञानाचं एकाग्र चित्तानं श्रवण केलं. मत्स्य भगवंतांनी पाण्यात विहार करता करता राजाला जो उपदेश केला त्यालाच मत्स्यपुराण म्हणतात. विद्या आणि संपत्तीचं रक्षण केलंच पाहिजे आणि ते विद्येचं रक्षण, संपत्तीचं रक्षण कशा प्रकारे करावं ते दाखवण्याकरता भगवंतांनी ही मत्स्यलीला केलेली आहे. मत्स्यलीला केली तो दिवस होता चैत्र शुद्ध तृतीया, म्हणून तिला मत्स्य जयंती असं म्हणतात. चटकन आपला या कथेवर विश्वास बसत नाही, खरं आहे, कारण आपण श्रद्धेनं चिंतन करत नाही, मनन करत नाही किंवा दुसऱ्या दृष्टिकोनातनं त्याकडं बघतसुद्धा नाही. हिंदू धर्मात हाच एक विशेष आहे. इतर धर्मियांनी मात्र ह्यावर खूप संशोधन केलेलं आहे. इंग्रजांनी याच्यावर खूप टीका केलेली आहे. याच्यावर
ग्रंथ लिहिलेले आहेत. आपण मत्स्य अवतार वेगळ्या दृष्टीने बघा, म्हणजे तुम्हाला मोठा साक्षात्कार झाल्यागत वाटेल. शेवटचा प्रलय झाला तेव्हा भूगोल कसा होता ते बघा. तेव्हाचा भूगोल पाहिला तर भारताचे 2 भाग होते. वर विंध्य पर्वत होता आणि खाली समुद्र होता. या समुद्रात राहणारे लोक नावेमध्येच राहायचे. नौकानयन पाण्यात पोहण्यात ते अत्यंत तरबेज होते. त्यांना मत्स्य असे म्हणत किंवा जलचर म्हणून संबोधत. हे नावामध्येच राहत असल्यामुळं सर्वत्र सतत फिरत असत. हिमाचल आणि विंध्य यामधील भूभागाला आर्यावर्त म्हणत. एकदा संकटात असलेल्या मत्स्य मानवाला मनूनं वाचवलं. त्या मत्स्य मानवानं मनूकडील संस्कृती पाहिली. त्याच्या घरी तो राहिला होता. कमंडलूमध्ये होता असं सांगितलं ना, तो त्याच्या घरी राहिला. राजाचं हृदय किती विशाल आहे हे बघून त्या मत्स्य मानवाला अतिशय आनंद झाला आणि त्यामुळे त्याचं हृदय मोठं झालं. माशाचा आकार रोज वाढतोय असं जे वर्णन आहे ना, ते माशाचा आकार वाढतोय म्हणजे सदाचरणानं राहणारे हे लोक पाहून, सद्वर्तनानं राहणारे हे लोक पाहून, चांगली संस्कृती यांची पाहून त्या मत्स्य मानवाचं हृदय मोठंच होत राहिलेलं होतं. त्या मत्स्य मानवानं उत्तम गोष्टी आत्मसात केल्या आणि तो संकट नष्ट झाल्यावर आपल्या मूळ देशी गेला आणि तिथं त्यांनी मनूकडून बघितलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचा प्रसार करायला सुरुवात केली. राजा सत्यव्रत मनूनं वाचवलं म्हणून आपण मनूचे संतान आहे असं जो म्हणतो तो मनुष्य. त्या काळी नागलोक, मत्स्यलोक, कुर्मलोक, वानरलोक होते आणि मनुष्यांचे त्यांच्याशी उत्तम संबंधही होते. त्यामुळं जेव्हा प्रलयामध्ये सत्यव्रत राजा मनूची नौका बुडायला लागली तेव्हा मनूची कीर्ती ऐकून प्रभावित झालेल्या मत्स्यलोकांनी मनूला वाचवलं. त्या काळात मासा तो धावून आला आणि आपल्या आश्रयदात्याला त्या मत्स्य मानवानं वाचवलं अशी कथा आहे. शेवटचा प्रलय झाला तेव्हा हिमालय पुन्हा वर आला आणि तेथील समुद्र पूर्व पश्चिमेकडे सरकला. तेव्हा जंबूद्वीप म्हणजेच भारत बनला. या प्रक्रियेत दक्षिण भारतापासून ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेचा संबंध तुटला. समुद्र मागं हटल्यावर कच्छपासून बंगालपर्यंत वाळवंटाची निर्मिती झाली. तिथं उत्तर आणि दक्षिण भाग जुळाले. म्हणून प्रलय काळात सर्व प्राणी, वृक्ष, वेली, वनस्पती यांचं बीज गोळा करून बरोबर नावेत घेतलेलं होतं. तसंच ऋषीमुनींनाही बरोबर घेतलेलं होतं. सर्व सजीवांचे सूक्ष्मदेह सोबत घेतलेले होते. हे सर्व सुरक्षित ठिकाणी आणलं. त्याला अजरबैजान असं म्हणतात. पूर्वी त्याचं नाव आर्यानाम बीजम असं होतं. आज त्याला अजरबैजान म्हणतात. प्रलय संपल्यानंतर सुरक्षिततेची खात्री पटल्यानंतर सर्वजण पुन्हा आर्यावर्तात परतले. हेच आर्यांचं भारतात आगमन झालं असं म्हणतात किंवा मानतात. आपल्या रक्षणासाठी सुरक्षित अशा दुसऱ्या स्थानाचा आश्रय घेऊन योग्य वेळी सत्यव्रत राजा मनू पुन्हा आर्यावर्तात परत आला. तेच आर्य भौगोलिक उलटापालथीबरोबर सामाजिक परिवर्तन कसं होतं हे मत्स्यावताराच्या रूपानं समजून घेतलं पाहिजे. ब्रह्मदेव झोपी गेले होते तेव्हा त्यांच्या मुखातून वेद पडले बाहेर. ते पाण्यात हयग्रीव असुराने पळवले. तेव्हा मत्स्य भगवानाने हयग्रीव अवतार घेऊन हयग्रीव असुराला मारलं आणि पुन्हा वेद परत सत्यव्रत राजा मनूला आणून दिले. वेद विद्या दिली.
हयग्रीव असुराने वेदांची उपेक्षा केली. हयग्रीवाने असुर वृत्तीने वेदांचा विपरीत अर्थ केला, जो असुरांनाच अनुकूल होता. शिवाय हयग्रीवाने कायदा करून वेद जाळून टाकले. त्यामुळं नीतिशास्त्राचा पायाच ढासळू लागला, कारण नीतिशास्त्र वेदांच्या पायावर उभे आहे. सर्वांशी चांगलं वागा हे नीतिशास्त्रात येतं, तसे कायदेही आहेत. पण वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नीती येते, म्हणून नीती सांगणाऱ्यात फरक पडतो, कारण नीतीचा पाया निश्चित नसतो. नीतिशास्त्र वेदांच्या पायावर उभं असेल तरच ते नीतिशास्त्र बरोबर होईल. म्हणून सर्वांच्यावर प्रेम करा असं सांगितलं, आणि त्याप्रमाणे मत्स्य मानवांच्या संकटकाळी त्यांनी त्यांना वाचवलं. म्हणूनच योग्य वेळी मत्स्य मानवांनी सुद्धा मनूचे प्राण वाचवण्याकरता ते धावून आले. शिवाय आपले वेदविद्या सुरक्षितपणे आपल्याला परत दिली. या मनूचा आश्रम हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात कुल्लू मनाली इथं होता. मनूचा आश्रम होता म्हणून त्याला मनाली म्हणतात. याच सत्यव्रत मनूनं समाज जीवन, मानवी जीवन उत्तम रीतीनं जगण्याकरता काही नियम करून दिले, आणि तो जो काही ग्रंथ आहे त्याला मनुस्मृती असं म्हणतात. गैरसमज एक मोठा आहे. मनू हा ब्राह्मण होता असं म्हणतात, समजतात. मनू हा क्षत्रिय आहे, म्हणजेच मराठा आहे. मनूनं आपलं राज्य उत्तम चालवण्याकरता जे नियम केलेले आहेत ते त्यांनी लिहिलेले आहेत, कारण त्यामध्ये त्याला ब्राह्मणांचं गुणगान करायचं नाही आहे. त्यांनी जे काही न्याय आहे तेच लिहिलेलं आहे. मनुस्मृतीमध्ये एकाच अपराधाबद्दल ब्राह्मणाला 128 फटके द्यावेत आणि शूद्राला एकच फटका द्यावा असं म्हणलं आहे. कारण जो ज्ञानी असूनसुद्धा जाणून बुजून अपराध करतो तो ब्राह्मण हा जास्ती पापी मानला गेला आहे, म्हणून त्याला 128 फटके द्या. पण पोटासाठी अज्ञानानं अपराध केलेला असणार म्हणून शूद्राला कमीत कमी शिक्षा म्हणून एकच फटका द्यायची शिक्षा दिलेली आहे. म्हणून सांगितलं आहे ब्राह्मण मोठा केव्हा होईल, तर ज्ञान मिळवला तरच ब्राह्मण मोठा होईल. क्षत्रिय मोठा केव्हा होईल, त्यांनी मोठा पराक्रम केला तरच तो मोठा होईल. वैश्य केव्हा मोठा होईल, त्यांनी भरपूर संपत्ती मिळवली तरच तो मोठा होईल. क्षुद्र मात्र जन्मानंच मोठा असतो, कारण त्याच्याजवळ कला जन्मताच येतात. वेरूळचं कैलास मंदिर क्षुद्रांनी निर्माण केलेलं आहे. जगातले एकमेव मंदिर असं आहे की आधी कळस आणि मग पाया केलेला आहे. सर्व वर्ण श्रेष्ठ आहेत, क्षुद्रही श्रेष्ठ आहेत असंच म्हणून सांगितलेलं आहे. मत्स्यावतार हा एक सांस्कृतिक संघर्ष आहे, सांस्कृतिक पुनरुत्थान आहे. भगवंतांच्याकडं घेऊन जाणाऱ्या मानव्याच्या संस्कृतीविरुद्ध लोक उभे होतात. त्यामुळं संस्कृतीला अनुकूल आणि विरुद्ध असणाऱ्या लोकांच्यामध्ये भांडण निर्माण होतं. त्यालाच देव आणि असुरांचं युद्ध असं म्हणतात. इथं 8वा स्कंद पूर्ण होतो. आता भागवतातला 9वा स्कंद सुरू होतोय. या स्कंदामध्ये विविध कथा येत आहेत. जे भागवताचा अभ्यास करतायत ना त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा स्कंद आहे. या काळात समाजाची पुनर्रचना करण्यात आली. समाजाच्या पुनर्रचनेसाठी अनेक मार्गदर्शक कथा या 9व्या स्कंदामध्ये आहेत. परीक्षित राजा विचारतो, महाराज भगवान वैवस्वत मनूच्या वंशातील सुद्युम्नची कथा मला सांगा. तेव्हा शुकदेव हसून म्हणतात, राजन फार उत्तम प्रश्न विचारलास, तुझं मी अभिनंदन करतो. अशा कथा विचारणारा ज्ञानी श्रोताच उत्तम असतो. राजन वैवस्वत मनूला मुलगा नव्हता, म्हणून
त्यांनी समर्थ अशा भगवान वसिष्ठांच्याकडून पुत्रप्राप्तीसाठी मित्रावरून देवतेचा यज्ञ करवला. पण वैवस्वत मनूची पत्नी श्रद्धा हिला मुलगी हवी होती. म्हणून श्रद्धानी यज्ञामध्ये मंत्रपठण करणारा जो होता ब्राह्मण असतो त्याची भेट घेऊन त्याला सांगितलं, मला कन्या होऊ दे असे अर्थाचे मंत्र म्हणा. श्रद्धाचं म्हणणं ऐकून यज्ञातील मंत्रपठण करणाऱ्या होतानं मुलगीच व्हावी ह्या अर्थाचं मंत्रपठण केलं आणि यज्ञात आहुती दिली. योग्य कालावधीनंतर वैवस्वत मनूला मुलगी झाली. वैवस्वत मनूला मुलगी पाहून वाईट वाटलं, पण आता काय बोलणार. त्यांनी मुलीला इला नाव ठेवलं. अनेक नेहमीप्रमाणे त्याचे दिवस जायला लागले. एक दिवस वैवस्वत मनूला पुन्हा गुरु वसिष्ठ भेटले. तेव्हा तो गुरु वसिष्ठांना म्हणाला, भगवान, आपण तर मोठे मंत्रवेत्ते आहात. वैदिक मंत्रांचं असं विपरीत फल असता का म्हणे. आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे. मग आपल्या संकल्पाचा असा उलटा परिणाम कसा. नर्मदे हर श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ. वैवस्वत मनूला जेव्हा गुरु वसिष्ठ भेटले तेव्हा त्यांनी गुरु वसिष्ठांना विचारलं, भगवान, आपण महान मंत्रवेत्ते आहात. वैदिक मंत्रांचं असं विपरीत फल असता का म्हणे. आपल्याला मंत्रज्ञान पूर्ण आहे. मग आपल्या संकल्पाचा हा उलटा परिणाम कसा झाला. वसिष्ठाने यज्ञातील सर्व ब्राह्मणांची नीट चौकशी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की होत्यानंच कन्या व्हावी अशा अर्थाचे मंत्रपठण केलेले होते. गुरु वसिष्ठांनी जेव्हा होता ब्राह्मणाला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मनुपत्नी श्रद्धा हिच्या सांगण्यावरूनच आपण मुलाच्याऐवजी मुलगी व्हावी ह्या अर्थाचे मंत्र पठण केलेले आहेत. मग मात्र वसिष्ठाने विचार केला. मनुपत्नीचा हा व्यवहार सांगितला तर मनू आणि मनुपत्नीच्या संसारात विघ्न येईल. म्हणून वसिष्ठ मनूला म्हणाले, राजन, होत्याच्या विपरीत संकल्पानं आमचा संकल्प योग्यपणे पूर्ण झाला नाही. तरीसुद्धा माझ्या तपाच्या प्रभावानं मी तुला श्रेष्ठ पुत्र देईन. परीक्षिता, परमयशस्वी महर्षी वसिष्ठांनी भगवान विष्णूंची स्तुती केली तेव्हा श्रीहरी प्रसन्न झाले आणि वसिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे श्रीहरींनी इला कन्येलाच सुद्युम्न नावाचा श्रेष्ठ पुत्र बनवलं. श्रेष्ठ अशा पुत्राला पाहून वैवस्वत मनूला अत्यानंद झाला. एक दिवस राजपुत्र सुद्युम्न शिकार करण्याकरता घोड्यावर स्वार होऊन काही मंत्र्यांच्यासह वनामध्ये गेला. हरणाचा पाठलाग करता करता तो उत्तरेकडे खूप दूरवर गेला. सुद्युम्न मेरू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका वनात पोचला. याच वनात गौरीशंकर विहार करीत असतात. या वनात हिंडताना सुद्युम्नला आपण स्त्री झालो असून आपला घोडासुद्धा घोडी झाला आहे असं दिसलं. त्याच्याबरोबरचे सर्व मंत्रीसुद्धा स्त्री रूपात पाहून तो उदास झाला. सर्वजण एकमेकांच्याकडं पाहायला लागले. हे अघटित काय झालं आणि आपण आता काय करायचं त्यांना काही सुचेना. परीक्षित राजा विचारतो, महाराज, अशी कोणती जागा आहे की जिथं गेल्यावर असं विचित्र घडलं, ते मला स्थान सांगा. श्रीशुक म्हणाले, एक दिवस भगवान महादेवांचं दर्शन घेण्याकरता व्रतस्थ मुनी आपल्या तेजानं दिशांचा अंधार नाहीसा करत करत इलावृत्त वर्षवनामध्ये गेले. त्यावेळी महादेव पार्वती क्रीडा करत असताना पार्वतीचं वस्त्र थोडं घसरलेलं होतं.
ऋषींना पाहताच पार्वती झटकन महादेवांच्या मांडीवरून उठली आणि तिनं आपलं वस्त्र सावरलं. पार्वती अत्यंत लज्जित झाली होती. गौरी शंकर क्रीडाविहार करत आहेत असं पाहून तिथूनच वंदन करून सर्व ऋषी मुनी मागं फिरले आणि नरनारायणांच्या आश्रमाकडं निघून गेले. परपुरुषांच्या अचानक येण्यामुळं लज्जित झालेल्या पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी महादेव म्हणाले, प्रिये, माझ्याखेरीज जो पुरुष या वनात, या स्थानात यापुढं प्रवेश करेल तो तत्काळ स्त्री होईल. तेव्हापासनं या वनामध्ये कुणीही पुरुष प्रवेश करतो त्या क्षणी त्याची स्त्री होते. म्हणून या स्थानाला, या वनाला इलावृत्त वन असं म्हणतात. इथं कोणीही पुरुष प्रवेश करत नाहीत. आता सुद्युम्न स्त्री झाला होता. सुद्युम्न आपल्या स्त्री झालेल्या सेवकांच्या सह वनामध्ये फिरत होता. त्यावेळी चंद्राचा मुलगा बुध यांनी सुद्युम्नला स्त्री रूपात पाहिलं आणि सुद्युम्न आपल्याला प्राप्त व्हावा अशी त्यांनी इच्छा केली. सुद्युम्नला सुद्धा बुधपती व्हावा असं वाटलं. दोघांनी विवाह केला आणि त्यांना सुंदर पुत्र झाला, तो पुरुरवा. त्या बाळाला घेऊन मांडीवर बसलेले असताना स्त्रीरूपी सुद्युम्नला आपल्या गुरूंचं स्मरण झालं. त्या क्षणी वसिष्ठ तिथं प्रकट झाले आणि त्याला विचारलं, अरे काय ही तुझी दशा? त्या वसिष्ठांना ह्याची दशा बघून अतिशय वाईट वाटलं. वसिष्ठाने त्याला विचारल्यावर सुद्युम्न आपली सर्व कथा सांगितली. तेव्हा वसिष्ठाने सुद्युम्नला पुत्र बनण्यासाठी पुन्हा शंकराची आराधना केली. भोलेनाथ प्रसन्न झाले. वसिष्ठांची इच्छा जाणून घेऊन आणि आपलीही वाणी सत्य राखीत भोलेनाथ म्हणाले, हे प्रिय वसिष्ठा, सुद्युम्न 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री राहील. या व्यवस्थेनुसार त्यांनी खुशाल राज्य करावं. वसिष्ठांच्या कृपेमुळं सुद्युम्न पुन्हा पुरुष झाला आणि पृथ्वीचं पालन करायला लागला. परंतु प्रजा त्याला मान देत नव्हती. त्यामुळं अत्यंत उदास होऊन सुद्युम्ननं आपलं राज्य राजपुत्र पुरुरवा याला दिलं आणि तो तपश्चर्या करण्याकरता वनात निघून गेला. स्त्री आणि पुरुष म्हणून वावरताना सुद्युम्नला जीवन असह्य झालेलं होतं. राजन, यज्ञ किंवा कोणतेही कार्य करताना एकाच भावनेनं किंवा एकाच उद्दिष्टानं कार्य केलं पाहिजे, नाहीतर अपेक्षित फळ मिळत नाही, हे सांगण्याकरता ही कथा आहे. पण दर महिन्याला लिंग परिवर्तन होणं हे अत्यंत अघटित, अकल्पनीय आहे. इथं तर्कसुद्धा चालू शकत नाहीत. यासाठी ह्यावर अधिक संशोधन झालं पाहिजे किंवा संशोधन अपेक्षित आहे. यानंतर परीक्षित राजा विचारतो, मुनिवर, मला मांधाताच्या जन्माची कथा सांगावी. तसंच मांधाताचं चरित्रही थोडक्यात सांगा. श्री शुकदेव म्हणतात, राजन, सम्राट योनाश्वला 100 पत्नी असूनसुद्धा मूलबाळ नव्हतं. तेव्हा त्याच्यावर दया करण्याच्या हेतूने ऋषीने पुत्रकामेष्टी यज्ञसत्र करायला सुरुवात केली. यज्ञ सुरू असताना एका रात्री सम्राट युवनाश्वला तहान लागली. म्हणून युवनाश्व उठून यज्ञ मंडपात पाणी शोधायला लागला. पण त्याला कुठंही पाणी दिसलं नाही. नंतर युवनाश्वला यज्ञवेदीजवळ एक कलश दिसला. त्यांनी जवळ जाऊन बघितलं तर त्या कलशामध्ये पाणी होतं. अतिशय आनंदानं युवनाश्वनं ते पाणी पिलं आणि तो जागेवर येऊन पुन्हा झोपी गेला. सकाळी ऋषी यज्ञवेदीजवळ आले आणि तेव्हा त्यांना कलश रिकामा आढळला. तेव्हा त्यांनी हे गर्भधारणेसाठी ठेवलेलं अभिमंत्रित जल कुणी प्राशन केलं असं विचारलं. तेव्हा राजाने ते प्राणी प्राशन केलं आहे असं समजताच त्यांना मोठा धक्का बसला. ही ईश्वरी लीलाच आहे.
असं समजून ते ऋषी गप्प राहिले. पुढं राजाला गर्भधारणा झाली आणि योग्य वेळी ऋषीने राजाची दक्षिण कूस फाडून त्याच्या पोटातून एक मुलगा बाहेर काढला. चक्रवर्ती लक्षणांचा तो मुलगा दुधासाठी रडायला लागला. तेव्हा सगळे ऋषी एकमेकांच्याकडं बघायला लागले. आता याला अंगावरचं दूध कोण पाजणार अशी चिंता सगळ्यांना वाटायला लागली. तेवढ्यात देवराज इंद्र तिथं आले, कारण हा मुलगा इंद्रयागातून जन्मलेला होता. रडणाऱ्या बाळाला पाहून देवराज इंद्र म्हणाले, रडू नकोस, माझे पिणार मांधाता. आणि इंद्रानं आपल्या उजव्या हाताची तर्जनी त्या बालकाच्या मुखात घातली. तेव्हा ते बाळ तर्जनी चोखून शांत झालं. म्हणून त्याला मला पिणार, मला पिशील म्हणजेच मांधाता असं म्हणायला लागले. मांधाता मोठा आत्मज्ञानी होता. भगवंतांच्याकडूनच त्याला तेज मिळालेलं होतं. हा अत्यंत पराक्रमी होता. जेथून सूर्य उगवतो आणि जेथे त्याचा अस्त होतो तो सर्व भूभाग मांधाताचा होता. मांधाताच्या पत्नीचं नाव होतं बिंदुमती. बिंदुमतीपासून मांधाताला पुरुकुत्स, अंबरीश आणि योगी मुचकुंद असे 3 पुत्र आणि 50 कन्या झाल्या. सम्राट मांधातानं इंद्रलोकी जाऊन इंद्राला युद्धासाठी आव्हान दिलं. ते ऐकून देवराज इंद्र हसून म्हणाला, पृथ्वीवरील काही राजे अजून तुझी सत्ता मानत नाहीत आणि तू इंद्रलोकी येऊन आम्हाला आव्हान देतोस. जर बलवान असशील तर प्रथम मथुरा नरेश लवणासुराला जिंक आणि मग इकडे ये. तेव्हा सम्राट मांधाता त्वेषानं लवणासुरावर चालून गेला. पण लवणासुरानं भगवान भोलेनाथांनी दिलेलं त्रिशूळ मांधातावर सोडलं. त्यातच मांधाताचा अंत झाला. कारण महादेवांचं असं वरदानच होतं की त्यांचं हे त्रिशूळ ज्याच्यावर सोडलं जाईल त्याचा त्यात अंतच होणार. म्हणूनच पुढं रामायणात शत्रुघ्ननं लवणासुराच्या हातात महादेवाने दिलेलं त्रिशूळ नव्हतं तेव्हाच त्याला आव्हान दिलं आणि त्याला ठार मारलेलं आहे. तपस्वी सौभरी ऋषी एक दिवस यमुना जलात तपश्चर्या करत होते. तेव्हा त्याने एक मत्स्यराज आपल्या पत्नीसह सुख उपभोगताना पाहिलं. तेव्हा तपस्वी ब्राह्मण सौभरींच्या मनामध्ये विवाह करण्याची इच्छा झाली. म्हणून सौभरी ऋषी सम्राट मांधातांच्याकडे आले. सौभरी ऋषीने मांधाताकडं त्यांच्या 50 मुलींपैकी कोणती एक कन्या विवाह करता मागितली. तेव्हा सम्राट मांधाता मोठ्या विचारात पडला. नंतर मांधाता म्हणाला, ब्राह्मण, स्वयंवरात जी कन्या आपल्याला वरेल तिला आपण घेऊन जा. सौभरी ऋषींना राजाचं मनोगत समजलं. त्याने विचार केला की राजाने मला मुद्दाम असं रुक्ष उत्तर दिलेलं आहे, कारण आता मी म्हातारा झालो आहे, त्वचेला सुरकुत्या पडल्या आहेत, माझे केस पिकलेले आहेत, माझी मान हलत आहे. तेव्हा मला कोणतीही युवती पसंत करणारच नाही अशी राजाला खात्री असणार. तेव्हा सौभरीने योगमायेनं असं रूप धारण केलं की राजकन्याच काय, देवांगनासुद्धा त्यांच्या सौंदर्यावर लुब्ध होतील. अंतःपुरातील सेवकांनी 50 कन्या असलेल्या सुंदर महालामध्ये सौभरींना नेऊन सोडलं. तेव्हा सौभरींचं सौंदर्य पाहून त्या सगळ्या राजकन्या इतक्या वेड्या झाल्या आणि 50च्या 50 राजकन्यांनी सौभरींनाच पती म्हणून वरलं. त्यांची खूप भांडणं चालू झाली. त्या सर्व सौभरींवर इतक्या आसक्त झाल्या की आपापसातील प्रेमभाव, भगिनीभाव विसरून त्या सवतीप्रमाणे एकमेकांशी भांडू लागल्या आणि हेच मला हवेत असं म्हणायला लागल्या. डोक्याला हात लावून मांधातानं काही पर्याय उरला नाही म्हणून 50च्या 50 कन्यांचा विवाह एकट्या सौभरींच्या बरोबर करून दिला. त्या सर्व 50च्या 50 मुली आता
सौंदर्यवान अशा सौभरींच्या सहवासात, त्यांच्या वैभवात अत्यंत सुखानं राहायला लागल्या. जेव्हा मुलीनं भेटण्याची इच्छा मांधाताला झाली म्हणून तो सौभरी ऋषींच्याकडं गेला, तेव्हा त्यांच्या मुलींचं वैभव ऐश्वर्य पाहून तो अत्यंत आश्चर्यचकित झाला. मांधाताला आपल्या संपत्तीचा आणि स्वामी असल्याचा अहंकार होता तो गळून गेला. सौभरी अशा प्रकारे अनेक विषयांचे सेवन करत करत अत्यंत रममाण झालेले होते, तरी त्यांची तृप्ती मात्र झालेली नव्हती. सौभरी एक दिवस यमुना जलात तप करताना गरुडाने एका माशाला पकडून खाल्लं. सौभरींना गरुडाचा अत्यंत राग आला. त्याने गरुडाला पुन्हा असं करू नको म्हणून बजावलं. तरीही पुन्हा एकदा गरुडानं सौभरींच्या समोरच मत्स्यराजाला पकडून खाल्लं. तेव्हा सौभरीने संतापाने गरुडाला शाप दिला, यापुढे जर तू या डोहातील पाण्याला स्पर्श केलास तर तुझा तात्काळ मृत्यू होईल. या शापामुळं हा यमुनेचा डोह गरुडापासून भयमुक्त आहे हे जाणून कालिया नाग त्या डोहात राहायला आला. एक दिवस सौभरींना आपण एवढे प्रचंड ज्ञानी वैदिक असून सुद्धा मोहात पडल्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी सर्व ऐश्वर्याचा त्याग केला. सौभरींनी वनात जाऊन उग्र तपश्चर्या केली आणि आपला देह अग्नीला स्वाधीन केला. तेव्हा त्यांच्या 50च्या 50 पत्नींनी सुद्धा पतीचं अनुकरण केलं आणि आपला देह अग्नीला अर्पण केले. सौभरी ऋषींनी जाताना सगळ्यांना मोठा उपदेश केला. कामी आणि विलासी लोकांच्या मध्ये राहून ब्रह्मज्ञानी होणं फार कठीण आहे. तेव्हा सत्संग घडो अथवा सत्संग न घडो काही हरकत नाही, पण कामी पुरुषांचा संग मात्र कधीही करू नये. भागवतातल्या या सौभरींच्या कथेत एक विशेष आहे. यात भक्त आणि तपस्वी वेगळे वेगळे दाखवलेले आहेत. सौभरी तपस्वी आहेत म्हणूनच ते कामातूर झालेले आहेत, पण जो भक्ती करतो तो प्रभुचरणापर्यंत पोचतो असंच लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा की तपानं अनेक सिद्धी मिळतात, पण तपानं कामावर विजय मिळवता येत नाही. तपाचा मनावर काही परिणाम होत नाही. मग मनावर कशानं परिणाम होतो? केवळ भक्तीनंच मनावर परिणाम होतो. यासाठी प्रथम भावभक्तीची गरज आहे. एकाग्र चित्तानंच भावभक्ती होते. त्यामुळं स्त्रीकडं पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. तेव्हाच कामविकारांच्यावर प्रभुत्व मिळतं. म्हणून चित्त एकाग्र करून केलेली भक्ती आणि दृष्टिकोन बदलण्यासाठी केलेले परिश्रम यांनीच कामावर विजय होऊ शकतो. सौभरींना ही गोष्ट समजली तेव्हाच ते नारायण स्वरूपात लीन होण्यासाठी भक्ती करून नारायण स्वरूपात लीन झाले. जे तपानं शक्य नाही ते भक्तीनं शक्य होतो. सौभरी काही साधारण तपस्वी नाहीत. जो आपले शरीर बदलू शकतो असा तपस्वी तो भक्तीमुळं बदलून गेला. केवळ तप उपयोगी नाही तर उच्च भक्ती शुद्ध भक्ती झाली पाहिजे. तपश्चर्या करून सौभरी ऋषीने कायाकल्प केलेला आहे आणि असाच कायाकल्प केलेल्या दुसऱ्या ऋषींची कथा आपण ऐकूया. यानंतर भागवतात एक सुंदर कथा आलेली आहे. आपल्यामुळं ज्याला कायमचं व्यंग आलेलं आहे, पुढील जीवन चालवण्याची जबाबदारी आपली आहे हे ओळखून नवयुवती राजकन्या सुकन्या हिनं अतिवृद्ध अंधत्व आलेल्या च्यवन ऋषींसह विवाह केला आणि त्यांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला. या कथेमधनं महान अशा मानवतेचं दर्शन होतं. सुकन्याचे विचार किती उन्नत होते हे लक्षात होतं. आपल्या हातून चुकून पाप घडलं तर त्याचं प्रायश्चित्त कसं घ्यावं हे सांगण्यासाठी भागवतकार ही कथा सांगतात.
परीक्षित राजा विचारतो, महाराज, अश्विनीकुमार देव असून सुद्धा त्याने यज्ञातील आविर्भाग मिळत नव्हता. तेव्हा त्याने यज्ञातील आविर्भाग मिळून देणाऱ्या च्यवन ऋषींची कथा मला सांगावी. श्री शुकदेव हसून म्हणतात, राजन, मनुपुत्र शर्याती राजा अत्यंत ज्ञानसंपन्न होता, वेदांती होता आणि त्याला सुकन्या नावाची अत्यंत सुंदर अशी कन्या होती. एक दिवस शर्याती राजा वनात जायला लागला. तेव्हा सुकन्या तिच्या मैत्रिणींच्यासह वडिलांच्या बरोबर वनात गेली. सर्वजण वाटेत च्यवन ऋषींच्या आश्रमाजवळ पोचले. सुकन्या आपल्या मैत्रिणींसह वनामध्ये वृक्षवेलींचं सौंदर्य पाहत पाहत हिंडत होती. एके ठिकाणी सुकन्याला एका वारुळाच्या छिद्रांमधून काजव्याप्रमाणे चमकणाऱ्या 2 ज्योती दिसल्या. बालसुलभ कुतूहलानं सुकन्याने एका काडीनं त्या ज्योतींना टोचलं. त्या क्षणी त्यातनं भळाभळा रक्त यायला लागलं. ते पाहून सुकन्या घाबरली आणि मैत्रिणींच्यासह आश्रमात येऊन थांबली. पण च्यवन ऋषी जे आत वारुळात बसलेले होते त्यांना वेदना झाल्या आणि त्यांनी एक शाप दिला. त्यावेळी राजा शर्यातीच्या सर्व सैनिकांचं मलमूत्र थांबलं. हे पाहून राजाला अत्यंत आश्चर्य वाटलं. म्हणून त्यांनी सैनिकांना विचारलं, अरे, तुमच्याकडनं काही च्यवन ऋषींचा अपमान किंवा अपराध झालाय का? कुणीतरी नक्कीच ऋषींचा अपराध केलेला असणार. ज्याने अपराध केलाय त्यांनी तो कबूल करावा. तोपर्यंत सर्व सैनिकांची पोट फुगली. त्यांना तीव्र यातना, वेदना होऊन ते तडफडायला लागले, जमिनीवर लोळायला लागले. सर्व सैनिकांची तडफड पाहून सुकन्याला आपल्या हातून घडलेल्या अपराधाची जाणीव झाली आणि तिनं घडलेला सर्व प्रसंग शर्याती राजाला म्हणजेच वडिलांना सांगितला. राजा काही सैनिकांच्यासह आणि सुकन्यासह त्या वारुळाजवळ गेला. तेव्हा सैनिकांनी वारुळावरची माती हळूहळू काढली. तेव्हा आत एक ऋषी ध्यानस्थ अवस्थेत बसलेले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अजूनही रक्तस्राव सुरूच होता. राजाने च्यवन ऋषीनं ओळखलं आणि त्यांनी क्षमायाचना केली. तेव्हा च्यवन ऋषी म्हणाले, राजन, मी तर आत्तापर्यंत डोळसपणे जगात वावरत होतो. आता आंधळा झाल्यामुळं कसं जगणार? आता मला संपूर्ण जीवनभर कोण साथ देईल? तेव्हा तूच योग्य काय ते कर. राजा शर्यातीनं तसंच सुकन्यानं च्यवन ऋषींचं हे मनोगत जाणलं. तेव्हा सुकन्या म्हणाली, बाबा, माझ्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल मी त्यांना आयुष्यभर साथ देईन. सुकन्याचा निर्धार पाहून शर्यती राजानं अत्यंत दुःखानं आपली लाडकी कन्या सुकन्या च्यवन ऋषींना अर्पण केली आणि अत्यंत जड अंतःकरणाने शर्यती राजा च्यवन ऋषींची संमती घेऊन राजधानीला परत आला. इकडं सुकन्या अत्यंत रागीट अशा च्यवन ऋषींना आपला पती म्हणून स्वीकारून अत्यंत सावधपणे त्यांचं मनोगत जाणून आणि त्याप्रमाणे वागून पतीसेवा उत्तम रीती करू लागली. अत्यंत मनोभावे सेवा करत असल्यामुळं च्यवन ऋषी अत्यंत प्रसन्नपणे राहायला लागले. पती पत्नी अत्यंत समाधानानं आनंदात आश्रमात राहत होते. एक दिवस आश्रमामध्ये अश्विनी कुमार आले. सुकन्यानं त्यांचं उत्तम स्वागत केलं. अतिशय सुंदर असणाऱ्या अश्विनी कुमारने सुकन्याला पाहिलं आणि म्हणाले, अगं, एवढी सुंदर आहेस आणि एका म्हाताऱ्याबरोबर कशाला राहतीस? त्यापैकी कुणाबरोबरही राहा, सुखात आनंदात राहशील. तरीसुद्धा सुकन्या म्हणाली, असं बोलू नका. अगं, बोलू नका काय? तू किती कष्टानं राहतेस हे आम्ही बघतोय. जागा स्वर्गात आहे. आमच्याबरोबर चल, सुखात आनंदात राहशील. अश्विनी कुमारने सुकन्याला खूप प्रलोभनं दाखवली. पण सुकन्या म्हणाली, मी माझ्या पतीसह अत्यंत सुखात आहे. तिचं तेजस्वी उत्तर ऐकून अश्विनी कुमार प्रसन्न झाले आणि म्हणाले, आम्ही तुझ्या पातिव्रत्याची परीक्षा घेतली. तू महान पतिव्रता आहेस. हवा तोवर तू मागून घे. तेव्हा सुकन्या म्हणाली, मी तर काहीच मागणार नाही, कारण माझे मालक आत आहेत, त्यांना विचारा.
तेव्हा अश्विनी कुमाराने च्यवन ऋषींनाच विचारलं की आपल्याला काय हवं आहे तोवर तुम्ही मागावा. तेव्हा च्यवन ऋषी म्हणाले, आपण देव असूनसुद्धा यज्ञामधील हविर्भाग मिळवण्याचा हक्क आपल्याला नाही हे मी जाणतो. तरीसुद्धा मी तुम्हाला यज्ञातील हविर्भाग मिळवण्याचा हक्क मिळवून देईन. आपण दोघं समर्थ आहात, वैद्य आहात, तेव्हा आपण मला तारुण्यावस्था प्रदान करा. तसंच तरुण स्त्रियांना आवडणारं वय आणि रूप मला द्या. हे ऐकून वैद्य शिरोमणी अश्विनी कुमारनी च्यवन ऋषींना धन्यवाद दिले आणि म्हणाले, आम्ही आपल्या इच्छेनुसार सर्व काही करतो. त्यानंतर अश्विनी कुमारांनी एका कुंडात अनेक औषधी द्रव्ये, औषधी वनस्पती, फुले, पानं टाकली. त्यानंतर 7 दिवसांनी च्यवन ऋषींना अश्विनी कुमार म्हणाले, हे सिद्धांनी बनवलेलं कुंड आहे, आपण या कुंडामध्ये स्नान करूया. दोन्ही बाजूंना च्यवनानं अश्विनी कुमारनी धरलं आणि त्या सिद्ध कुंडात उडी मारली. च्यवन मुनींचं शरीर म्हातारपणामुळं व्यापलेलं होतं. सर्व अंगावर शिरा दिसत होत्या, सगळ्या सुरकुत्या पडलेल्या होत्या, केस ही पांढरे झालेले होते, त्यामुळं ते अत्यंत कुरूप दिसत होते. अश्विनी कुमारांच्यासह च्यवन मुनींनी त्या सिद्ध कुंडात उडी मारली. खूप वेळाने सिद्ध कुंडातून 3 पुरुष बाहेर आले. त्या तिघांच्याही गळ्यात कमळाच्या माळा, कानात कुंडलं होती, त्यांनी उत्तम वस्त्रे परिधान केलेली होती. तिघेही अगदी एकसारखेच अतिशय सुंदर दिसत होते. अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटेल असं त्यांचं रूप झालेलं होतं. त्या तिघांना पाहून सुकन्या अत्यंत आश्चर्यचकित झाली. सुकन्या त्या 3 रूपवान पुरुषामधील आपले पती कोण आहेत हे ओळखू शकली नाही. सुकन्या मनात गोंधळली. ते पाहून अश्विनी कुमार हसत हसत सुकन्याला म्हणाले, तुझे पती कोण आहेत ते ओळख. ती एकसारख्या दिसणाऱ्या अतिसुंदर 3 पुरुषांच्याकडं बघून सुकन्या विचार करायला लागली, आपले पती कोण. खूप वेळ तिला ओळखता येईना, चूक व्हायला नको म्हणून तिनं विचार केला आणि अचानक ती म्हणाली, अहो अहो, संध्येची वेळ झाली, या लवकर. हे ऐकताच च्यवन ऋषी पुढं आले. सुकन्याचं पातिव्रत्य पाहून अश्विनी कुमार संतुष्ट झाले. त्यांनी च्यवन ऋषींना वंदन केलं. च्यवन ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिले. अश्विनी कुमारांनी त्यांचा निरोप घेतला आणि विमानातून ते स्वर्गाकडे गेले. आता अत्यंत रूपसंपन्न तरुण च्यवन ऋषी सुकन्यासह सुखानं राहायला लागले. एक दिवस राजा शर्यती च्यवन ऋषींना यज्ञासाठी आमंत्रण द्यायला आश्रमात आले. तेव्हा त्यांनी बघितलं की सुकन्यासह एक अत्यंत तेजस्वी रूपसंपन्न तरुण बसलेला आहे. वडिलांना पाहताच सुकन्यांनी राजा शर्यतीला वंदन केलं, परंतु अत्यंत रागानं राजा म्हणाला, कुलटे, तू हे काय केलंस? सर्वांना वंदनीय अशा च्यवन ऋषींना तू फसवलंस. म्हातारा व नावडता समजून तू च्यवन ऋषींचा त्याग केलास आणि 4 पुरुषाच्या बरोबर तू राहायला लागलीस. तुझा जन्म तर फार मोठ्या कुळात झाला होता. असं असून सुद्धा तुला ही वाईट बुद्धी कशी सुचली? तू माझ्या तसंच ऋषींच्या वंशाला घोर नरकाकडे घेऊन जात आहेस. वडिलांचं, राजा शर्यतीचं हे बोलणं ऐकून सुकन्या पवित्र हास्य करत म्हणाली, बाबा, हे रूपसंपन्न आपले जावई भृगुनंदन च्यवन ऋषीच आहेत. मग सुकन्याने राजा शर्यतीला च्यवन ऋषींच्या तारुण्य आणि सौंदर्य प्राप्तीचा वृत्तांत सांगितला. सर्व वृत्तांत ऐकून शर्यतीला अत्यंत आनंद झाला आणि अत्यंत प्रेमानं त्यांनी सुकन्याला जवळ घेतलं. राजा शर्यतीनं च्यवन ऋषींना सोमयज्ञ करण्यासाठी आमंत्रण दिलं. ज्या कुंडामध्ये च्यवन ऋषी
उतरले, स्नान केलं आणि त्यांना यौवन प्राप्त झालं. त्या कुंडात काय होतं? च्यवनप्राश. म्हणूनच आत्ता सगळ्या कंपन्या तारुण्य मिळवण्याकरता, तब्येत चांगली करण्याकरता च्यवनप्राश विकतात ना, ते च्यवन ऋषी हे आहेत. च्यवन ऋषींनी राजा शर्यतीसाठी सोमयज्ञ केला आणि या यज्ञातील आविर्भाग अश्विनी कुमारांना दिला. ते पाहून इंद्राला अत्यंत क्रोध आला आणि इंद्रानं शर्यती राजाला मारण्यासाठी वज्र उचललं. तेव्हा च्यवन ऋषींनी केवळ दृष्टीनंच इंद्राचा वज्र उचललेला हात वरच्यावरच थांबवला. इंद्रानं खूप प्रयत्न करूनसुद्धा त्याला हात खाली करता येईना. शेवटी अत्यंत नाईलाजाने देवराज इंद्रानं कबूल केलं की यापुढं प्रत्येक यज्ञामध्ये अश्विनी कुमारांना आविर्भाग मिळण्याचा हक्क आहे. देवराज इंद्राने अश्विनी कुमारांना यज्ञातील आविर्भाग देण्याचा हक्क मान्य केला. त्या क्षणी इंद्र आपला वर केलेला हात खाली घेऊ शकले, हात हलवू शकले. अशा रीतीने च्यवन महर्षींनी देववैद्य अश्विनी कुमारांना न्याय्य हक्क मिळवून दिला. हे काही परिवर्तन झालं, त्यासाठी च्यवन ऋषींना खूप वर्ष लोकांच्यामध्ये, देवांच्यामध्ये संघर्ष करावा लागलेला असणार. पण च्यवन अत्यंत प्रभावी होते, म्हणूनच देवराज इंद्राला त्यांनी अश्विनी कुमारांचा हक्क मान्य करायला लावला. अशा रीतीने च्यवन ऋषींचाही कायाकल्प झालेला आहे. आपल्या पतंजली ऋषींनी कायाकल्प कसा करायचा हे लिहून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर केलं तर तुम्हालाही कायाकल्प होऊन चांगलं यौवन, तारुण्यावस्था प्राप्त होऊ शकेल. अलीकडच्या काळात पंडित मदन मोहन मालवीय यांनी हा कायाकल्प करायचा प्रयत्न केला, पण त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.